तर अतिशय खरं तर दुर्दैवी अशा घटनेनं संपूर्ण देश हादरलेला आहे। अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळले। अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात विमान कोसळले। लंडनला जाणारं विमान कोसळलेलं आहे। तर या दुर्घटनेवर, या अपघातावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत। पाहूया। जब मैं आ रहा था मैंने देखा कि एक दुखद घटना अहमदाबाद में घटित हुई है। अहमदाबाद में एक प्लेन क्रैश हुआ है और उसमें कुछ इस दुर्घटना के कारण प्लेन क्रैश होने के नाते बहुत सारे यात्रियों को अपनी जान गंवानी पड़ी है। ईश्वर से मैं सबकी सुरक्षित रहने की कामना करता हूं और ईश्वर से प्रार्थना करता हूं कि इस प्रकार की किसी भी प्रकार के हादसे से हम जनहानि को बचा सकें। इस दुखद घटना के लिए मेरी सभी जितने भी पीड़ित परिवार हैं उन सब के प्रति हमारी संवेदना है। धक्कादायक प्रकार आहे। या अपघाताची चौकशी विमान वाहतूक विभाग आणि संबंधित करतीलच, पण एवढ्या मोठ्या संख्येनं विमानात आणि मोठं विमान होतं, ते काही छोटं विमान नव्हतं। शेकडो कोटी रुपये त्याची किंमत असेल असं मला वाटतं। हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि विमानाच्या सेफ्टीबद्दल, विमान उड्डाणातल्या सेफ्टीबद्दल आता नव्यानं पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत। बरेच रनवे असे आहेत की ज्यामध्ये आवश्यक ती उंची गाठायच्या आधीच विमानतळाची सीमा संपते। अशा ठिकाणी आपल्याला विमानतळाची एअर स्ट्रिपची लांबी वाढवणं, अधिक सुरक्षित ठेवणं, या गोष्टी अत्यंत गरजेनं बघितल्या पाहिजेत। बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है। हम सब वहाँ पे पहुँच रहे हैं। मुझे लगता है कि 242 लोग थे टोटल, कुल 12 लोग वहाँ के क्रू मेंबर्स थे, 230 लोग प्रवासी थे, यात्री थे। तो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है। हम पहुँच रहे हैं वहाँ पे। राहत का कार्य स्टेट गवर्नमेंट के माध्यम से चल रहा है। हमारी मिनिस्ट्री उसको कोऑर्डिनेशन कर रही है। माननीय प्रधानमंत्री उस पर ध्यान रखे हुए हैं। घटना आहे। मला असं वाटतं सगळी माहितीची वाट बघूया आपण, प्रार्थना करूया की त्यातले लोक बाहेर येतील। त्याच्यातून खूप म्हणजे बातम्या येत आहेत, कशाचं कन्फर्मेशन नाही आहे। त्याच्यामुळे कन्फर्मेशन आल्यावर मी याच्यावर ऑफिशियल स्टेटमेंट करेन। खरं तर विजय रुपानी आणि मी अनेक वर्ष खासदार एकत्र होतो। आय नो हिम व्हेरी वेल, सो आय एम जस्ट कीपिंग माय फिंगर्स क्रॉस। मला हिंमतच नाही झाली त्यांच्या घरी फोन करायची, त्याच्यामुळे मी वाट बघते। त्याच्यामुळे मला असं वाटतं गुजरात गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल स्टेटमेंटची आपण वाट बघूया, कारण का आता फक्त ब्रेकिंग येते, त्यामुळे नक्की काय झालं अजून माहिती नाही आहे। आले की बातमी आल्यावर मी ऑफिशियल स्टेटमेंट करेन। हां, मला हिंमतच नाही झाली कुणाला फोन करायची। मी राममोहन नायडूंना करू शकते, पण दे मस्ट बी ऑल इन क्रायसिस जस्ट नाव। त्याच्यामुळे आता पेशन्स दाखवूया, काय बातम्या येत आहेत, एक तासाभरात क्लिअर होईल पिक्चर सगळं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।